अहिल्यानगर महानगरपालिकेसाठी निवडणूक पार पडते आहे। मतदान खरं तर सुरू आहे। मात्र आपण जर या ठिकाणी बघितलं तर भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील त्याचबरोबर आमदार संग्राम जगताप हे मिसळीवरती ताव मारताना पाहायला मिळतात। त्यामुळे एकूण जर बघितलं तर ही मिसळ खाताना आपण इथं दिसता आहात। कुठेतरी निकाल आपल्याला माहिती आहे निकाल कोणालाच माहित नसतो। जो प्रेम जनतेने या प्रचारादरम्यान दिलं, जे वातावरण आम्ही पाहिलं, राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पार्टी युतीचा जो काही टोन सेट झालेला आहे, मला असं वाटतं की उद्याचा निकाल अतिशय सकारात्मक लागेल आणि संपूर्ण बहुमत जवळपास 50 पेक्षा अधिक नगरसेवक घेऊन 65% संख्याबळामध्ये हे युती काम करेल आणि महापौर हा आमचा युतीचा राहील। जर बघितलं तर निवडणुकीच्या प्रचाराच्या काळामध्ये प्रचंड आरोप प्रत्यारोप जे आहेत ते झाले, अनेक ठिकाणी हाणामारीसारख्या घटना घडल्या। कसं बघता या राजकारणात? गलिच्छ राजकारण तर सुधारायचं आहे आपल्याला। जोपर्यंत पूर्ण सत्ता येत नाही तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी थांबणार नाहीत। शेवटी लक्षात घ्या, कुठलाही निर्णय करत असताना तो निर्णय जर लाचारीने केला गेला तर ते निर्णय नसतो। आज आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब देशाचा विकास करू शकले कारण की सत्ता एक हाती आहे। आज राज्यामध्ये मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि महायुती दोन्ही मुख्यमंत्र्यांच्या बरोबर विकास करू शकत आहोत कारण की सत्ता एक हाती आहे। हे जे काय अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये याच्यापूर्वी जे झालेलं आहे, जो काय प्रकार घडत असतो, 5 याचे 3 याचे लाचारी पत्करा, याला अपक्षांचा पाठिंबा घ्या, त्यामुळे खरं नगर मागं पडलेलं आहे। तर यावेळेस पूर्ण बहुमत मिळाल्यानंतर ती गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक, हे जे काही अवैध व्यवसाय चालतो, हे सगळं नियंत्रण आणण्यामध्ये प्रचंड आम्हाला मदत होईल आणि ते आम्ही दोघं मिळून करू। कुठले आमदार संग्राम जगताप देखील आहे, किती विश्वास वाटतो विजयासंदर्भात? हे सगळं पूर्ण सांगितलेलं आहे, पण निश्चित आता मी सकाळी स्वतःही मतदान केंद्रावर जाऊन आलेलो आहे। लोकांच्या मनामध्ये जसं आता सुवेदादांनी सांगितल्याप्रमाणे राष्ट्रवादी भाजप युती आहे या बाबतीमध्ये पूर्ण जनतेच्या बोलण्यातून कौल जाणवतो। एकूण जर बघितलं तर दोनही नेत्यांनी जे आहे आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त केला आणि एकूण जर बघितलं तर मिसळ खाताने गप्पा मारल्या, त्यामुळं कुठेतरी त्यांना विजयाचा विश्वास जो आहे तो वाटताना आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरापासून प्रसाद सुनील भोंगळे, एबीपी माझा, अहिल्यानगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।